नमस्कार मंडळी, मी बबन घोडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे रामानंद संप्रदायाच्या वसुंधरा पायदिंडी 2025 मधून, जी निघाली आहे मराठवाडा उपपीठाच्या श्री क्षेत्र माऊली माहेर सिमूरगावातून 28 सप्टेंबर 2025 रोजी। आज आहे 29 सप्टेंबर, या दिंडीचा दुसरा दिवस आणि आपण पाहत आहात या दुसऱ्या दिवशीचे हे पहिले सत्र। चला तर मंडळी, सहभागी होऊया या आनंदमय प्रवासामध्ये। जय सियाराम। आज परत एक प्रसन्न पहाटेचा उदय झाला। अंधाराचे साम्राज्य हळूहळू लोप पावून चिमण्या पाखरांचा चिवचिवाट व किलबिलमुळे वातावरणात सुंदर सात्विक ऊर्जा निर्माण झाली। मुक्कामाच्या ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्यजींच्या सिद्धपादुकांचे वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर सुरू झाली धूपारती। यावेळी पाथरी परिसरातील भक्तगणांची अलोट गर्दी झाली होती। स्वागत आरतीनंतर दिंडी प्रशासनाच्या वतीने चहापानाची व्यवस्था करण्यात आली। परमश्रद्धेय रामानंदाचार्यांच्या सिद्धपादुका पूजन व धूपारतीनंतर गुरुनामाचा जयघोष करत या पवित्र पादुका सुशोभित रथात विराजमान करण्यात आल्या। विविध प्रकारच्या सुंदर फुलांनी सजवलेला रथ शोभून दिसत होता। वसुंधरा दिंडीला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते। दिंडी प्रस्थान होताच अनेक लोक पुढच्या मुक्कामापर्यंत सोबत चालत निघाल्यामुळे वसुंधरा दिंडीची भव्यता आणखीनच वाढली।
आता ही वसुंधरा दिंडी पोहोचली आहे कृष्ण हॉटेल पाथरी, जिल्हा परभणी या ठिकाणी. येथे यजमानांच्या हस्ते परमश्रद्धेय रामानंदाचार्यांच्या सिद्धपादुकांचे पंचोपचारे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्वांसाठी उत्तम अशा नाश्त्याची सोय करण्यात आली. या प्रसंगी ज्यांनी अन्नदान केले ते भाग्यवान अन्नदाते आहेत विलास गेमा पवार. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाढवा, निसर्ग संवर्धन करा असा जागर करत निघालेली वसुंधरा दिंडी नाश्त्याच्या ठिकाणी कृष्णा भवन ढालेगाव येथे थांबली असताना या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पोहे टाकळी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथील सरपंच बापूराव माणिकराव गोंगे तसेच पाथरी येथील नामवंत उद्योजक किसनराव लांडे या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वसुंधरा दिंडीतून सध्या अत्यंत जिकिरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे. यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हजारो लोकांची खाण्यापिण्याची, राहण्याची, मलमूत्र विसर्जनाची, अंघोळीची सोय करताना पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मागी कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीसोबत सामील आहे. सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे. तसेच सोबत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन 2 स्वतंत्र टँकर्स देखील दिंडीसोबत कायम सज्ज आहेत.
वसुंधरा पायदिंडीत सहभागी यात्रिकी एका रांगेत शिस्तीने आणि श्रद्धेने चालत आहेत. त्यांच्या मनातील भक्ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. ही केवळ एक दिंडी नाही, तर ही एक भक्तीची वाटचाल आहे, जिथे प्रत्येक पावलावर श्रद्धा आहे. वसुंधरा पायदिंडीच्या अगदी मधोमध जगद्गुरू रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुका स्थापन झालेला फुलांनी सुशोभित सुंदर रथ आहे. या रथातील सिद्ध पादुका म्हणजे साक्षात रामानंदाचार्यजींच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे. त्यांच्यासोबत वेद संपन्न पुरोहित वर्ग आहेत, जे मंत्रोच्चाराने या सोहळ्याला अधिक पावित्र्य देत आहेत. श्री क्षेत्र नाणीधामकडे रामानंदाचार्यांच्या भेटीच्या ओढीने पुढे पुढे सरकत असलेल्या यात्रिकींचा हा प्रवास केवळ शारीरिक पाऊलवाट नसून ती भक्तीची एक निरंतर धारा आहे. स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी. दुपारी ढालेगाव गीता भवन या ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्यजींच्या सिद्धपादुका विधिवत पूजनानंतर यात्रिकीसह सर्व भक्तगणांसाठी महाप्रसादाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया
वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय गीता भवन ढालेगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे वृक्षारोपण करण्यात आले. ढालेगावचे सरपंच श्री विक्रम माणिकराव शिंदे, सिमुरगावांचे उपसरपंच सुनील नायकल व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन ही झाडे जोपासण्याचा वाढवण्याचा संकल्प करण्यात आला. वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया अन्नदानाच्या कार्यात या ठिकाणी अतुल बाबूराव कुलकर्णी या भाग्यवान अन्नदात्यांनी अन्नदान केले. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले असून अन्नदानाने आत्मिक समाधान मिळते आणि ईश्वरी कृपा सदैव लाभते. अन्नदात्याची सेवा नक्कीच ईश्वरचरणी पोहोचणार आहे. अशा प्रकारे आपण मराठवाडा उपपीठ श्री क्षेत्र माऊली माहेर येथून प्रारंभ झालेल्या वसुंधरा पायदिंडी सोहळ्याचा दुसऱ्या दिवशीचा पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला. या ठिकाणी अल्प विश्रांतीनंतर ही दिंडी पुढच्या नियोजित मार्गाकडे मार्गस्थ होईल. चला तर मग आपणही पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. जय सियाराम. जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया